रामकृष्ण हरी. मी हरिभक्त पारायण श्यामसुंदर महाराज सोमनार. संविधान समता दिंडीचा समारोप झाला आणि आज पंढरपूरमध्ये काल्याच्या कीर्तनाने परतवारी सुरू झाली. आज सकाळी प्रसिद्ध कैकाडी महाराज मठामध्ये काल्याचे कीर्तन केलं आणि त्यानंतर युवा कीर्तनकार आणि अत्यंत कमी वयामध्ये उच्च बुद्धिमत्ता प्राप्त झालेले ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांच्या होय होय वारकरी या पुस्तकाच्या परीक्षण स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी सांगोला तालुक्यातील घेरडी येथे जाऊन आलो आणि आता खऱ्या अर्थानं संविधान दिंडीचा समारोप झाला असं वाटायला लागलं. खरं तर यावर्षी संविधान दिंडी खूपच चर्चेत राहिली. दिंडीचा प्रस्थान सोहळा समताभूमी फुलेवाडा पुणे येथून होण्यापूर्वीच काही मंडळींनी पत्रकार परिषद घेऊन संविधान समता दिंडीला विरोध केला, तर काही मंडळींनी थेट पुण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून संविधान समता दिंडीबद्दल काही आक्षेप नोंदवले आणि म्हणून पहिल्यापासूनच पोलिसांची चौकशी सुरू झाली. पोलीस सतत आमच्याबरोबर होते. खरं तर असं पोलीससारखे बरोबर असताना दडपण यायला पाहिजे होतं, पण तसं कुठलंही दडपण माझ्यावर आलं नाही. त्याचं कारण माझ्या आयुष्यातील मी 20-22 वर्ष पोलिसांच्या बरोबर घातलेली आहेत. विविध वर्तमानपत्रामध्ये मी क्राईम रिपोर्टिंग केलेलं आहे. त्याशिवाय एका वृत्तवाहिनीला 7 वर्ष क्राईम डायरी नावाची मालिकाही लिहिलेली आहे. त्यामुळं पोलिसांची कार्यपद्धती ही मला माहिती असल्यामुळे पोलीस सोबत असले तरी आपल्याकडून जर काही चुकीची घटना घडली नाही तर आपल्याला पोलिसांचे काही भीती बाळगण्याचं कारण नाही, हा आत्मविश्वास मनामध्ये होता आणि म्हणून या पोलिसांच्याबद्दल कधीही मनामध्ये आकस वाटला नाही. उलट पुढे पुढे त्यांच्याशी मैत्रीच होत गेली. पण जसजशी संविधान समता दिंडी पुढे पुढे जात होती तसं त्याच्याबद्दलचे ट्रोलिंग वगैरे गोष्टी सुरू होत्या. गेल्या 2-3 वर्षापासून ही समाज माध्यमांच्यावर संविधान समता दिंडीच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रकार हे संतांचा समतावादी विचार मान्य नसणारी लोक करतात आणि म्हणूनच यावर्षी तशी कुजबूज सुरू झाली त्यावेळेला पूर्णपणे त्याकडे दुर्लक्ष करून आपण जो विचार संतांचा घेऊन निघालेलो आहे तो विचार शांतपणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करत राहिलो. मात्र इंदापूर आणि त्या पुढच्या प्रवासामध्ये पोलिसांचं लक्ष अधिक वाढलं. पोलिसांची जवळचा वावर जास्त वाढला, संख्या वाढू लागली. अकलूजला तर 2 दिवसाचा मुक्काम असल्यामुळे आमचा संविधान रथ एका ठिकाणी उभा होता आणि मग अचानक तिथल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांचा फोन आला की महाराज तुम्ही संविधान दिंडी काढली का, पोलीस तुम्हाला शोधतायत, तुम्ही तुमच्या संविधान रथाजवळ पोलीस थांबलेले आहेत, तुम्ही कुठे आहात. असं कळल्यानंतर मी पुन्हा ज्या ठिकाणी होतो तिथून तत्परतेनं रथाजवळ पोचलो. त्यांनी चौकशी केली. अगोदरच्या पोलिसांना ज्याप्रमाणे माहिती दिली होती त्याचप्रमाणे त्यांनाही माहिती दिली आणि तिथून पुढे जरा पोलिसांचं आणखीन आमच्याबरोबरचं लक्ष जास्त वाढलं. मला मात्र त्याचं काही वाटत नव्हतं. बरोबरचे सहकारी थोडेसे बिचकल्यासारखे झाले होते, पण त्यांना मी आत्मविश्वास दिला की मी 22 वर्षे पोलिसांच्या बरोबर काम केलेलं आहे, तुम्ही काही घाबरू नका आणि जे काय असेल ते मी माझ्यावर घेईल, तुम्ही चिंता करू नका. अशा तऱ्हेनं पोलीस दिंडी ज्या वेळेला शिरपूरला पोचली, श्रीपूरला, त्यावेळेला एका वृत्तवाहिनीचा फोन आला की महाराज तुमच्या दिंडीमध्ये अर्बन नक्षलाईट घुसलेले आहेत
अशा प्रकारचा आरोप थेट विधान परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी केलेला आहे. तर याच्यावर थोड्या वेळात चर्चा सुरू होणार आहे. तर तुम्ही तुमची बाजू मांडायला येऊ शकाल का चॅनलवर? आम्ही तुम्हाला लिंक पाठवतो. खरं तर कुजबूज सुरू होती, पण एखाद्या आमदार थेट संविधानाच्या दिंडीला विरोध करतात आणि काहीतरी नक्षलाईट वगैरेशी संबंध जोडतात असं म्हटल्यानंतर आपण आपली बाजू मांडायला गेलं पाहिजे. आणि म्हणून खरं तर खूप चारी बाजूला टाळमृदंगाचा आवाज होता, दिंड्या जात होत्या, परंतु मी थोडं त्यांना होकार दिला आणि जरा दिंड्यांच्यापासून काही अंतरावर गेलो. संध्याकाळची वेळ होती, कधी ते सूर्य मावळेनं अंधार पडेल अशा प्रकारची भीती होती, परंतु गेलो आणि तिथे प्रत्यक्ष कायंदेसुद्धा त्यावेळेला चर्चेमध्ये उपस्थित होत्या. आमदार कपिल पाटील होते, त्याशिवाय भाजपचे एक प्रवक्ते आणि शिंदे गटाचेच अन्य एक प्रवक्ते राजूजी वाघमारे हे सुद्धा होते. आणि त्यावेळेला मी जे काही त्या माझ्या चर्चेच्या माध्यमातून मला मिळालेल्या संधीच्या माध्यमातून की संविधान दिंडी का काढलेली आहे, संविधानाचा संत साहित्याचा काय संबंध आहे, समतेच्याबद्दल संत काय म्हणतात, स्वातंत्र्याच्याबद्दल संत काय म्हणतात, बंधुत्वाच्याबद्दल संत काय म्हणतात, हे पूर्णपणे संतांचं साहित्याचा आधार देत त्या ठिकाणी मांडलं. त्यावेळेला मनीषाताईसुद्धा तिकडून म्हणाल्या की महाराज तुमच्याबद्दल आक्षेप नाही, पण काही चुकीचे लोक घुसलेले आहेत. कदाचित मनीषाताईंना जी माहिती मिळाली होती ती गैरसमाजातून मिळाली होती, चुकीची त्यांच्यापर्यंत पोहोचवली होती आणि म्हणून त्यांनी ती बाजू तशी धरली असली पाहिजे. पण ज्यावेळेला मी संत विचार सांगतो त्यावेळेला मात्र त्यांनी तुमच्याबद्दल आक्षेप नाही असं सांगितलं. पण संविधान समता दिंडी ही माझीच आहे, मीच त्याचा संचालक आहे, मीच त्याचा चालक आहे, हे कदाचित त्यांना माहितीच नसलं पाहिजे. पण त्यांना चुकीची माहिती दिलेली होती. पुढे वेगवेगळ्या चर्चेमध्ये झालं, सहभागी होता आलं आणि आपली बाजू मांडता आली. आमचे काही सहकारी थोडेसे तणावामध्ये होते, काही सहकारी मात्र आपल्याला अधिक जोमानं केलं पाहिजे अशा प्रकारच्या तयारीत होते. पुढे आपण अधिक जोमाने करू अशा प्रकारचे होते. त्यात अशा प्रकारचा दबाव आणून जर संविधान समता दिंडी बंद करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला आपण झुकायचं नाही. कारण संतांनी जो विचार मांडलेला आहे तो विचार आपण सांगतो आहोत. आणि संत ज्या काळामध्ये ते काम करत होते, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेमधलं संस्कृतमधलं तत्त्वज्ञान मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांना विरोध झाला. त्यांना बहिष्कृतपणाचं जिनं जगावं लागलं. नवे नवे त्यांना आपले आईवडील गमवावे लागले. नामदेव महाराजांनी ज्या वेळेला हा समतेचा विचार मांडायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांना कीर्तन करण्यासाठी बंदी करण्यात आली. त्यांना भगवंताकडे तक्रार करावं लागली की हिंदी न जात मोरी पंढरी की ग्राह्या, ऐसा नाम आदरजी तूने काहे को बनाया. अशा प्रकारची तक्रार नामदेव महाराजांना भगवंताकडे करावं लागली. चोखोबा महाराजासारख्या गावकुसाबाहेर राहणारा माणूस ज्या वेळेला अभंग लिहू लागला आणि एक ज्ञान मांडू लागला, तत्त्वज्ञान मांडू लागला, त्यावेळेला गावकुसाबाहेर राहणारा माणूस ज्याला स्पर्श करणंसुद्धा वेटाळ समजला जात होता, असा माणूस जर काही तत्त्वज्ञान आपल्या अभंगातून सांगू लागला तर तत्कालीन व्यवस्थेला सहन होण्यासारखं नव्हतं. म्हणून त्या व्यवस्थेमधल्या लोकांनी आमच्या चोखोबा महाराजांना मारहाण केली. त्याची नोंद चोखोबा महाराजांनी धाव घाली विठो आता चालू नको मंद, बडवे मज मारिता ती काय ऐसा अपराध हे अभंगाच्या माध्यमातून करून ठेवली आहे. जनाबाईसारखी स्त्री ज्यावेळेला पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रथा परंपरा नामदेव महाराजांनी सांगितल्यामुळे सांभाळू लागली, त्यावेळेला तिला विरोध झाला. तिला कीर्तन करू नको असं सांगितलं. त्यावेळेला जनाबाईने सुद्धा हातामध्ये टाळ खांद्यावरी विना आता मज मना कोण करी अशा प्रकारचा आव्हानात्मक भूमिका घेतली आणि म्हणून त्यांनाही त्रास झाला. म्हणजे या तुकाराम महाराजांनी ज्या वेळेला तत्त्वज्ञान मांडायला सुरुवात केली आणि तिथल्या विषमतावादी व्यवस्थेला धडका देत एक नवं तत्त्वज्ञान, समतावादी तत्त्वज्ञान, सर्वांना सारखा अधिकार देणारं तत्त्वज्ञान मांडायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांनाही त्यांचा गाथा बुडवण्यासाठी भाग पाडलं. म्हणजे या सर्व संतांना त्या त्या काळामध्ये विरोध झालेला आहे. आज तेच तत्त्वज्ञान नव्या परिप्रेक्ष्यामध्ये मांडत असताना त्याची सांगड ही संविधानाशी घातली जात असताना विषमतावादी लोकांना त्याचा त्रास होणार हे मी गेले काही वर्ष गृहीत धरलं असल्यामुळं या सगळ्या गोष्टीचा मला काही
म्हणजे माझ्यावर काही कुठल्याही प्रकारचा तणाव मला आला नाही. परंतु अशा तऱ्हेनं ही एकंदर संविधान समता दिंडी समारोपात झालेला आहे आणि म्हणून सुरुवातीपासून आत्तापर्यंत काय घडलं हे आपल्यापर्यंत मांडावं म्हणून आजचा हा व्हिडिओ केलेला आहे. आज पंढरपुरातून मी उद्या मुंबईला विधानभवनात जाणार आहे आणि विधानभवनामध्ये जाऊन ज्यांनी या संविधान समता दिंडीच्या बद्दल विधानभवनात काही वक्तव्य गेल्यानंतर ते कसं चुकीचं आहे हे मांडणारे, संविधानाची बाजू घेणारे हे अनेक आमदार विधिमंडळात आहेत. त्या सर्व आमदारांची उद्या शक्य झाल्यास मी विधिमंडळामध्ये भेट घेणार आहे. मनीषा कायंदे ज्यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला, शक्य झालं तर त्यांनाही भेटून संविधान समता दिंडीची जी भूमिका आहे ती त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण सर्वजण सोबत आहात आणि म्हणूनच हा संविधानाचा जागर सुरू आहे. पुढच्या आषाढी एकादशीपर्यंत 100 संविधान कीर्तन करण्याचा संकल्प केलेला आहे. नक्कीच आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आमच्या पोखरकर साहेबांनी माझी मुलाखत घेतली त्या मुलाखतीला जवळजवळ 700-800 लोकांनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया देऊन पाठबळ दिलेलं आहे. या 100 कीर्तनाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या भागात बोलवावं. तिथं येऊन मी संतांचा विचार आणि संविधान सांगेल. हा संत विचार सांगण्यासाठीच हे चॅनलसुद्धा सुरू केलेलं आहे. तर आजचं हे निवेदन पूर्ण करत असताना आपल्या सर्वांना विनंती करील की आपल्या सर्वांना सोबत राहायचं आहे. आपल्या भेटी होणार नाहीत, पण या चॅनलच्या माध्यमातून मध्ये ज्या उपक्रम असतील, ज्या घटना पुढे घडत राहतील त्या सर्व मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. राम कृष्ण हरी.